आमदार महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर पुन्हा एकदा मतदारसंघात विकास कामांचा झंझावात सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे। आज कळंब जिल्हा परिषद वार्डामध्ये विविध विकास कामांची भूमिपूजने तसेच पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडले। या कामांसाठी तब्बल 3.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित कामे देखील आगामी काळात टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये मानिवली येथे अंतर्गत रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या रस्त्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी 7 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यानंतर वरई मानिवली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून यासाठी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। पोशीर येथे तलाव सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून या कामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। याच ठिकाणी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 4 लाख रुपये तर हनुमान मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी 12 लाख रुपयांचा निधी आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलाय। माले कातकरवाडी येथे सभा मंडप बांधण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून या कामाचेही भूमिपूजन आज करण्यात आले। तसेच साळोख कातकरवाडी येथे रस्ता तयार करण्यासाठी तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमिपूजन देखील आज पार पडले। याशिवाय ओलमन येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले। या योजनेसाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आलाय। गेली अनेक वर्षे या गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट आता थांबणार असल्याने येथील महिलांनी समाधान व्यक्त करीत आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार व्यक्त केलेत। कळंब गरुडपाडा हा रस्ता देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला असून 40 लाख रुपयांच्या निधीतून तयार झालेल्या या रस्त्याचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले। एकूणच दुसऱ्यांदा आमदारकीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाला गती देत मतदारसंघात भरीव कामांचा धडाका सुरू केल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे। आज संपूर्ण कळंब जिल्हा परिषद वॉर्डमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज आयोजित केलेला आहे। सकाळपासून आपण या ठिकाणी मानिवली स्मारकापासून त्या परिसरातून गावातून त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज मानिवली स्मारकाकडे जाणारा हा रस्ता हा सुद्धा 23 लाखाचा आहे। 1 कोटी 40 लाख अशी विविध विकास कामे आज भूमिपूजन या ठिकाणी होत आहे। साधारण 3-3.5 कोटींच्या कामांचं आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी यांची आचारसंहिता लागेल आणि म्हणून जी कामे आता सुरू करायची आहेत ती तात्काळ सुरू झाली पाहिजेत। यासाठी या विविध विकास कामांचं आज या कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये भूमिपूजन होत आहे। खास करून त्याच्यामध्ये पोशीर तलावाचं सुशोभीकरण आपण त्या ठिकाणी करत आहोत। हे काम गेली कित्येक वर्ष प्रलंबित होतं आणि पोशीरच्या ग्रामस्थांची सुद्धा त्या ठिकाणी मागणी होती। तसा हा स्मारकाकडे जाणारा हा रस्ता आहे मानिवलीचा, हा सुद्धा खूप खराब झालेला होता। याच्यासाठी सुद्धा आपण 23 लाख रुपये दिलेले आहेत। असे विविध विकास कामे आज आपण कळंबपर्यंत त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत। या माध्यमातून जी विकास कामे रखडलेली होती त्यांना गती देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत। खरं तर कळंब जिल्हा परिषद वार्ड हा ट्रायबल भाग आहे। या भागाचा विकास अधिक गतिमान व्हावा या दृष्टीने दळणवळण असणारी व्यवस्था जी आहे, त्या गावाखेड्याबाजूला असणारे रस्ते जे आहेत हे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत किंवा जी कामे प्रलंबित आहेत ती झाली पाहिजेत। या संदर्भात हा जो निधी आता उपलब्ध करून आणलेला आहे त्यातनं ही कामे या ठिकाणी होतील। पुढील काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी या परिसरामध्ये या ठिकाणी दिला जाईल आणि कळंब जिल्हा परिषदचा विकास हा गतिमान या ठिकाणी केला जाईल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।